काय रे, तुला सांगितलेलं कळत नाही का? काय सांगितलं? सांगितलं नाही पण इशारे पण नाही कळत का? हा ते ए अगं काही काय बोलते इशारे बिशारे? अहो तिला सांगावं मी असलं काही करत नाही म्हणून. ते तसलं काही करत नाही. हे गप्प बस. गप्प बस. काय रे, साध्या साध्या गोष्टी तुला सांगावं मालकाच्या मांडीला मांडी लावून बस ना, शोभतं का तुला? हा आता बाहेर गेलास ना तर वेगळ्या टेबलवर बस. तू जरा शांत बस बिट्टी. आणि तुला सांगितलं ना, त्यांच्याकडे ना प्रत्येकाला मान देतात, म्हणून तर ड्रायव्हरला पण मुलासारखा मान देत आहेत, भेदभाव करत नाही. अगं ते सगळ्यांना सारखीच वागणूक देतात, म्हणून तर ते आपल्या घरी आलेत न संकोचता. मग आणि तू त्यांना एवढी मानतेस, ते काय उगाच मानतेस का? हिरा माणूस आहे ग तो, लाखात एक. आता माईला काही दिसत नाही. आता त्या माईला जर दिसत असलं असतं तर तिला कळलं असतं किती मोठा माणूस आहे तो. आणि भिट्टी हे साधे आहेत ना म्हणून मोठे झालेत. ज्या माणसाचे पाय जमिनीवर राहतात ना त्यांना यश मिळतच. आणि भिट्टी चल मस्तपैकी तुझ्या हातची मिसळ बनव आणि खुश कर त्यांना. हो भांडू नका. आलोच. किती साधी आहेत ही माणसं. आजी काय म्हणते? निर्मळ निर्मळ मनाची. एकदा राधाचा मसाला बाबांनी घेतला ना की मी तिला सांगून टाकणार आहे मी कोण आहे ते. थांब. सॉरी. काय म्हणालीस? तेच जे तू ऐकलंस. नाही नाही नाही, मला नीट ऐकू नाही आलं. सॉरी. हा, मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. त्याच्यात काही दमच नव्हता. खरंच नाही वाटलं, मजा नाही आली ना. तू एक काम कर ना, तू नेहमीसारखा हातात जाडू घे आणि मग म्हणजे कसं तुझ्या माफीमध्ये जोर येईल, जोर. सगळे गेले, मग हे दोघे जिवंत कसे? आणि इतके वर्षांनी माझ्या समोर आले. मला इतकी वर्ष कळलं कसं नाही? नाही नाही, काही झालं तरी बिराजदारांना हिचा मसाला आवडता कामा नये. विराजचा ग्राउंड रिसर्च महागात पडणार आहे मला. काय करू आता? हिचा मसाला बिराजदारांना आवडता कामा नाही. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. काय करू? ओ साहेब, गरीबाला मदत करा ना. साहेब, मी अनाथ आहे. अहो अनाथाचं कोणी नसतं, काहीतरी द्या साहेब. सांगितलं ना काही नाही. चले. अनाथ. हो मॅडम, अहो आवरा ना, किती वेळ? काय चाललंय? मला भीती वाटतेय. भीती वाटते?
कसली? त्यांना मिसळ आवडलीच नाही तर? अगं उलट विचार कर ना, त्यांना जर मिसळ आवडली तर? हे बघ, जेव्हा जेव्हा आपण वाईट विचार करतो ना तेव्हा वाईटच घडतं. म्हणून माणसाने नेहमी चांगलाच विचार करावा. आणि त्या एक मिनिट, हा चेहरा जर असाच ठेवलास ना सारखा तर मग कसं काय चांगलं होणार? हा आई, पार्टनर, माझं अनाथ मुलांसाठीचं स्वप्न आज पूर्ण होणार. आम्ही आहे ना, आम्ही घरात 4 जण राहतो. 4 जण राहतो. मी, राधा, मुंग्या, फोन. कोणी उचलत का नाही फोन? गौराई मिसळचाच नंबर असेल ना? उचल ना. फोन वाजला. फोन वाजला. फोन. हॅलो 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 हॅलो, चंदू सेठ, हा हा हा. तुमच्याकडे ते बिराजदार आलेत ना? हो हो हो, आलेत ना. देऊ त्यांना, देऊ. नाही, त्यांना देऊ नका. मला तुमच्याशीच बोलायचं जरा. तुमची बिट्टी अनाथांना मदत करते ना? हो हो. अरे वा वा वा. ते बिराजदार साहेब आहेत ना, त्यांचं पण प्रचंड प्रेम आहे अनाथांवर. तुम्ही त्यांच्याकडे मदत मागा, तुमचं काम होईल. हॅलो. अनाथ हा शब्द जरी ऐकला तरी निघून जातील बिराजदार. अरे वा, म्हणजे बिट्टीला मदत मिळणार. यांच्याशी बोलायला हवं. साहेब साहेब, अरे इतका वेळ का लागतोय? तेच बघायला गेलो होतो की तयारी कुठपर्यंत आली आहे. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. आला वास आला मिसळीचा. आमच्या राधाच्या मिसळीला जो वास आहे ना, अहो 4 गल्ली सोडून लांबपर्यंत पसरतो. आणि अशी भूक लागते की तुमचं पोट सिमेंटचं जरी असलं ना तरी खड्डा पडतो. साहेब, तुम्हाला महत्वाचं विचारायचं होतं. तुम्ही ते हे देता ना, ते काय देतात ते सिमेंट, काय रेती? नाही, मी माती खाल्ली वाटतं. काय विसरलो, लक्षात येत नाही. आठवतो. नाही, रेती नाही, माती नाही, काहीतरी देतात साहेब. देतात काहीतरी. काय देतात? वा, मस्तच झाली. बिट्टी, अगं बिट्टी, झालं का? ते बाहेर खोळंबलेत. हो हो, झालंच आहे. झालं का? माझंच काय होईना. काय? तेच कळत नाही ना. म्हणजे? अगं मला सांगायचं होतं. काय? कुणाला सांगायचंय?
फोनला. कोणाला? ते मला फोन आला, ते साहेबांना सांगायचं होतं. काय बोलताय? कुणाचा फोन कुणाला सांगायचंय? सांगायचं नाही, मागायचं होतं ते. चंदू शेठ हो, काय बोलताय तुम्ही? कुणाकडे काय मागायचंय? अगं तेच आठवत नाही ना, तेच आठवत नाही. काय काय आठवलं, अनाथ मुलांसाठी मदत. पिट्टी, ते दान करतात म्हणे. पिट्टी, हा मुंग्या आहे ना, मुंग्या नेहमी घोळ घालतो, सारखी डब्याची जागा बदलत असतो. आता आठवलंय ना, आता जाऊन सांगतो त्यांना. हा बाबा, हे खूप गरजू लोक आहेत. म्हणजे फक्त गरजू नाही आहेत, खरंच तिच्या हाताला फार कमाल चव आहे. हा सगळी कामं पटापट करते एरवी. मग आज काय झालंय? ते गर्दी पण असते ना, त्यात तिच्या हातालाही लागलंय, म्हणून थोडासा उशीर होतोय. आणि हा बाबा, एकदम ऑथेंटिक चव आहे या मसाल्याची, एकदम ऑथेंटिक. आपण ते म्हणतो ना, मातीतली चव, अगदी तशीच. आता हा मसाला जर तुम्हाला आवडला तर त्यात यांचाही फायदा आहे ना. उद्धार होईल त्यांचा. बिरादर साहेब, काय झालं? ते मिसळ तयार आहे. मग काय मूर्त बघताय? आणा ना लवकर. हो, चंदू शेठ, या आपण मिसळ घेऊन. हा या, तुम्ही घेऊन या. हो चला. मला बोलायचंय. अरे ड्रायव्हर, मला बोलू द्या. एक मिनिट, काय झालं? चंदू शेठ, तुम्ही आता काय करणार होतात तिथे? ते मी अनाथ मुलांसाठी मदत मागणार होतो. अरे बापरे, चंदू शेठ, प्लीज तुम्ही त्या अनाथ मुलांसाठी वगैरे मदत आत्ता नका मागू. का? कारण त्यांना ते तू पण आहेस. काय आहे, त्यांना ते म्हणजे ते मिसळीची वाट बघतायत ना आत्ता. हा, त्यांना असं नको वाटायला, अरे चा, मला इथे मिसळीची चव बघण्यासाठी बोलवलंय का देणगी देण्यासाठी बोलवलंय, बरोबर की नाही? त्यांना काय वाटेल चंदू शेठ, हो की नाही? त्यामुळे आत्ता फक्त त्यांना मिसळ द्या, बाकी मध्ये इकडचं तिकडचं काहीही बोलू नका. काम होईल आणि मग तसे तुम्हाला पैसे वगैरे मिळतीलच ना. हा, पण ते लगेच देतील पैसे. चंदू शेठ, प्लीज बी प्रोफेशनल. बी प्रोफेशनल. बी बी प्रोफेशनल. प्रोफेशनल. बी बी प्रोफेशनल. हा, बी बी प्रोफेशनल. व्हेरी गुड. म्हणजे काय सांगतो, माझा ऐका, मिसळ सोडून बाकी काहीही बोलू नका, ठीक आहे? त्यांना आता फक्त मिसळ एन्जॉय करू दे मस्त. आणि हा, ते त्यांच्यासमोर मी ड्रायव्हर आहे असं पण काही प्लीज बोलू नका. आत्ता त्यांना फक्त मिसळ खाऊ द्या. काम सोपं आहे. पुढच्या मिनिटाला मिसळ त्यांच्या समोर असेल, दुसऱ्या मिनिटाला त्यांनी ती खाल्ली असेल, तिसऱ्या मिनिटाला काम झालं असेल आणि चौथ्या मिनिटाला ते गेलेही असतील. मग राधा, तुझ्या स्वप्नासाठी पुढची 5 मिनिटं वाट तू बघूच शकतेस ना? हो हो, 5 मिनिटं. बी प्रोफेशनल. बी प्रोफेशनल. बी व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला चला चला, आवरा 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 आवरा, लवकर आवरा. हा साहेब. अरे कुठे आहेस? किती वेळ? साहेब, ते
आपण कंपनीत गेलो नाही ना साहेब, ते तिकडून फोन आला होता. ते नाही का साहेब, साहेब मगाशी फोन आला होता तुमच्या समोर. साहेब अजून तुम्ही तिथेच आहात का? हो, अजून झालं नाहीये इथलं काम. मसाल्यासाठी थांबावं लागतं. साहेब मिसळ तयार आहे. साहेब सुरू करा ना. बाबू साक्षात उद्योग सम्राट विजेंद्र बिराजदार या ड्युटीच्या दारात. नमस्कार साहेब. नमस्कार. नाही काय आहे ना, तुमच्यासारखी मोठी माणसं या गरिबांच्या दारात दिसल्यावर नवल वाटणारच ना. पण साहेब तुम्ही सुद्धा या साध्या ठिकाणी येता खायला? ते मुद्दाम आले मिसळीची चव बघायला. काय चव बघायला? म्हणजे साहेब तुम्ही हिनं बनवलेला तो मसाला विकत घेणार आहे? नाही काय आहे ना, पण तुम्ही खरंच घ्याल ना? तुम्ही तो मसाला घेतला ना तर लय उपकार होतील साहेब. काय आहे ना, तुम्ही तो मसाला घ्या आणि त्याचे पैसे हिला द्या, म्हणजे मला माझे पैसे मिळतील ना. घंटा मावशी या ना, आत या ना. कशाला? मी बरी आहे इथेच. आत बसून बोलूयात ना आपण. अगं राधा बोलते ना मी, तुझ्याशी नाही साहेबांशी. साहेब काय आहे ना, हे इथे भाड्याने राहतात ना. अहो ही जागा माझ्या मालकीची आहे. आणि यांना कुठे जमतंय वेळेवर भाडं द्यायला. पण माझी काही जबरदस्ती नाही. मी सांगते त्यांना, अहो मी मदतच करते, राहा इथे, जमेल तेव्हा भाडं द्या. काय करा दे बरोबर ना कांता मावशी? त्यांना मिसळ तर खाऊ देत. अगं मग खातील की, मी कुठे हात धरलाय त्यांचा. साहेब करा ना सुरुवात. हा
राधे, मला आता तुझ्याकडनं स्पेशल पार्टी हवी बरं का. हा, अगं तुमच्यासारख्या अनाथांना मी इथे राहू देते म्हणून तर तुझा मसाला एवढा मोठा होतोय. राधा अनाथ आहे.